नाही, बेनामी इमारतचा काय अडथळा येण्याचा प्रश्नच येत नाही. कारण नवीन जो आता कायदा आलेला आहे, नवीन जी प्रक्रिया सुरू आहे की 79A आणि 79B, घरमालक असला तर घरमालकाला नोटीस दिली जाते, बिल्डिंग मालकाला, इमला मालकाला, आणि जर तो नसेल तर 6 महिन्यामध्ये जर त्याची प्रतिक्रिया आली नाही तर टेनंट्सनी स्वतःचे विकास पूर्ण करू शकतात, अशी प्रक्रिया आहे. आणि टेनंट देखील 6 महिन्यात करू शकले नाहीत तर म्हाडा ते ॲक्विजिशन करते आणि ॲक्विजिशन करून म्हाडा त्याचा पुनर्विकास करते. दुसऱ्या बाजूला तुम्हाला आता हेही सांगतो की नवीन 91A हा एक प्रक्रिया सुरू झालेली आहे की ज्याच्यामध्ये जे प्रकल्प रिडेव्हलपरनी डेव्हलपमेंटला सुरू झाले आणि वर्षानुवर्ष अडकून पडलेले आहेत ते प्रकल्प देखील म्हाडा कब्जात घेऊन, शासनाच्या कब्जात येऊन म्हाडा स्वतः त्याचा पुनर्विकास करते. आता बेनामी जसे आपण इमारत बोललो ना, तसेच ते काय काय म्हणजे जिथे लँडलॉर्डनी 2-3 पिढ्या म्हणजे आजोबांचा जर त्याचा नातू आहे त्यांच्या नावावर नाही केले, असे काहीतरी डिस्प्यूट्स वगैरे, थोडंसं त्याच्यावर थोडीशी मी रोषणाई टाकली. नाही, त्याच्यामध्ये असं आहे ना की टेनन्सी ॲक्ट फार क्लिअर आहे. त्यामध्ये टेनन्सी हा टेनंट असतो आणि मालक हा मालक असतो शेवटी. आणि जर तिथे जो ऑक्युपंट असतो, जेव्हा बिल्डिंग रिडेव्हलपमेंटला जात असते तेव्हा हे सगळे विषय येतात. आणि रिडेव्हलपमेंटला जात असताना सहसा ज्या माणसाकडे 1995च्या अगोदरचा त्या घरातल्या वास्तव्याचा पुरावा आहे तो त्याचा टेनंट आहे, एक टेनंट म्हणून. पण जेव्हा त्याचा पुनर्विकास होऊन त्याला मालकी हक्क मिळण्याकरता जे काय कायदेशीर प्रक्रिया करायची आहे त्याच्यासाठी शासनाने एक विशेष ठराव बनवून दिलेला आहे. माझ्यामध्ये त्याचा नंबर आहे 2270 नावाचा ठराव आहे, मला ठराव नंबर लक्षात नाही, परंतु 2022-23मध्ये शासनाने संयुक्तरित्या बसून त्याच्यावरती विधी विभाग वगैरे सगळ्याचे अभिप्राय घेऊन एक ठराव दिलेला आहे की अशा विषयामध्ये कशा पद्धतीने त्याचा म्हणजे नावावर कसं करणार, ट्रान्सफर ऑफ टेनन्सी ज्याला म्हणतात, त्याच्याबद्दलचं गाईडलाईन्स दिलेले आहेत. त्यामुळे त्याच्यामध्ये सहसा हा काही प्रश्न येत नाही. जो ऑक्युपंट असतो, टेनंट समजा एखाद्याचे वडील असतील रसीट आणि ऑक्युपंट तो मुलगा असेल, तर बिल्डिंग पाडत असताना तो ऑक्युपंट म्हणून त्याची तिथे रजिस्ट्रेशन होणार, त्याला इंडिम्निटी डिक्लेरेशन द्यावं लागतं आणि मग त्याची टेनन्सी ट्रान्सफर होण्याचं काम म्हाडाच्या नियमाप्रमाणे होणार. त्याला सगळं सिद्ध करायचं की बाबा त्याच्यावरती माझ्या एकट्याचा हक्क आहे, बस. त्याला पण ते होतं आहे, असं फार त्याच्यामध्ये त्रास होतो आहे नक्की. आता कालच माझी त्या विषयावरती बैठक झाली आहे. पण ह्या सगळ्याला देखील एक नवीन नियमावली बनवण्याचा देखील प्रयत्न चालू आहे. नक्कीच. आणि कुठेतरी बघा, तुम्ही मोठ्या प्रोजेक्ट्सवर काम करताय, हे थोडे अंदोणी विचारले, वरच्यावर कुठेतरी म्हणजे सरकारसोबत तर करतच आहे, सरकारही करत आहे, एक ओव्हरऑल कुठेतरी म्हणजे एक अडथळा इतर पॉलिटिकल क्वेश्चन नाही आहे, पण इतर जसं आता भारतीय जनता पक्ष जर पुढाकार घेते, यांची सरकार आहे, तर इतर पक्ष कुठे हा म्हणजे गती अवरोधक असा काय भूमिका दिसते का कुठे? आपल्याला माहिती आहे की विकासाच्या विरोधात बाता मारणारे, विकासाच्या विरोधात बोलणारे बरेच लोक आहेत. म्हणजे जेव्हा विकास सुरू होतो तेव्हा त्याला काहीतरी अडथळा निर्माण करण्याचं काम होतं. परंतु महाराष्ट्र आता थांबणार नाही हे सिद्ध वाक्य आहे आणि मान्य देवेंद्रजींनी पहिलंच सांगितलेलं आहे की महाराष्ट्र आता थांबणार नाही. त्यामुळे कोणी किती आडवं आलं तरी कुठे कोणी थांबणार नाही आहे. महाराष्ट्र सतत पुढे जाणार आहे. मग तो पुनर्विकास असू दे, प्रत्येक क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आघाडीवर राहील एवढं मला खात्री आहे. खूप खूप धन्यवाद सर. नक्कीच आपण पुन्हा भेटू पुढच्या एपिसोडमध्ये आणि एक्सक्लुझिव्हसाठी यांना पुन्हा रिक्वेस्ट करू. खूप खूप धन्यवाद सर.